महाभारतातीलच एक कथा आहे. द्रौपदी स्वयंवर चालू होता. सर्व राजे युवराज आपल्या कौशल्य पणाला लावून मत्स्यभेद करण्याची पराकाष्ठा करत होते. पणही विलक्षणच होता. उंच छताला चक्र फिरत राहणार, त्याच्या एका आरीवर लाकडी मासा बांधलेला. ते चक्र फिरत असताना नेम साधून त्या माशाच्या डोळ्याचा भेद करायचा. एवढंच, यात काय अवघड आहे? नाही, ते तर कुणी करेल. इथे तर एकाहून एक निष्णात धनुर्धर उपस्थित होते. स्वयंवर साक्षात याज्ञसेनीचा. सर्वच प्रतिस्पर्धी इरेस पेटले होते, परंतु खरी मेघ तर पुढेच होती. नेम सरळ माशाकडे बघून धरायचाच नव्हता. खाली भलं मोठं तसराळ पाणी भरून ठेवलं होतं. वर मासा लावलेलं चक्र फिरत असताना खाली तसराळ्यात बघून नेम धरायचा होता आणि माशाच्या डोळ्याचा वेध करायचा होता. इथेच सर्वांचा हिरमोड झाला होता. नीट नेम धरणारे भले भले पाण्याच्या तरंगामुळे चक्क पराभूत झाले होते. एक एक धुरंधर हताश होऊन परतले. लक्षभेद करायला अर्जुन पुढे सरसावला. एक क्षण त्याने कृष्णाकडे बघितलं. कृष्णाने खून करून त्याला निकट बोलवलं आणि सूचना केली. हे बघ, नीट वीरासन घाल, धनुष्यावर बाण चढव, प्रत्यांच्या ओढल्यावर हात स्थिर ठेव, पापणी सुद्धा लावू नकोस. नेमक्या क्षणी तीर सोड, बाकी मी पाहून घेईल. आता अर्जुन हसला. कृष्ण म्हणाले, काय झालं, का हसलास? अर्जुन म्हटला, कृष्णा, वीरासन मी घालणार, नेम मी धरणार, तीर पण मीच सोडणार. तुला करायला बाकी उरलं काय रे? आता स्वतः कृष्ण हसले. पार्थ, हे सर्व तुलाच करायचंय. मी तेवढंच करणार आहे जे तुला जमणार नाही. यावर अर्जुन म्हणाला, ते काय असणार आहे? सांगू? जमेल तुला? सांग बघू. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, त्या तसराळ्यातलं पाणी आणि तुझं मन स्थिर ठेवायचं काम माझं. एक क्षण विचार केल्याबरोबर अर्जुन शहारला, सावध झाला. दुसऱ्या क्षणी त्याने डोळे मिटले, मनोमन कृष्णाला वंदन केलं आणि पण जिंकायला आत्मविश्वासाने पुढे सरसावला. पुढे काय झालं सर्वांना माहीतच आहे. हरिकृपेचा महिमाच असा असतो. त्याचीच सोबत होती म्हणून पाचही पांडवांच्या केसालाही धक्का लागला नाही, आणि त्याचीच सोबत नव्हती तर 100तलं एकही वाचलं नाही.